नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. ग्रहयोग एक गुरुकिल्ली हा आपला अभ्यासक्रम सध्या चालू आहे आणि या अभ्यासक्रमातलं हे आजचं 2 पुरवणी म्हणजे एक्स्ट्रा लेक्चर सादर करत आहे. व्याख्यान क्रमांक 2चा व्हिडिओ आपण बघितला असेल. त्या व्हिडिओची लांबी जरा जास्त झाल्यामुळं त्यातला काही भाग त्यावेळेला मी घेतला नाही. तो आता या पुरवणी व्याख्यानाच्या रूपात मी आपल्यासमोर सादर करतो. नमस्कार. व्हिडिओ जरासा थांबवतोय. एक निवेदन करायचं आहे. मला आशा आहे की हा ग्रहयोग अभ्यासक्रम आपल्याला आवडत असेल. या सुमारे 60 व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्योतिषशास्त्रातील अमूल्य माहितीचा खजिनाच आपल्यासमोर ठेवत आहे. हे व्हिडिओसाठी मी अफाट मेहनत घेतली आहे, वेळ आणि पैसाही खर्च केला आहे. बाजारात हजारो रुपये मोजूनही मिळणार नाही असे ज्ञान मी काहीही हातचं राखून न ठेवता मुक्त हस्ते आपल्यासाठी मोफत सादर करत आहे. जर आपल्याला या व्हिडिओतून काही शिकायला मिळत असेल, आपल्या ज्ञानात भर पडत आहे असं आपल्याला मनापासून वाटत असेल, तर आपण फुल ना फुलाची पाकळी स्वरूप लहानशी आर्थिक देणगी मला देऊ शकता. अनेक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स आणि ॲप्स डोनेशन वेअर स्वरूपात उपलब्ध केलेली असतात. हा व्हिडिओ देखील असाच एक डोनेशन वेअर पद्धतीचा आहे असं समजावं. अर्थात देणगी पूर्णपणे ऐच्छिक आहे. देणगीची कुठलीही सक्ती नाही. देणगी किती द्यायची ही देखील आपली इच्छा. आपण प्रत्येक लेक्चर मागं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मागं लहानशी रक्कम देऊ शकता किंवा दर 4-5 लेक्चर नंतर थोडीशी रक्कम देऊ शकता किंवा संपूर्ण कोर्ससाठी एकदाच अशा कोणत्याही पद्धतीनं डोनेशन देऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो, देणगी पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणतीही सक्ती नाही. देणगी न देताही आपण या अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज मोफत पाहू शकता, डाउनलोड करून आपल्या संग्रही ठेवू शकता. आपल्यासमोर आता जे स्कॅन कोड आहे हे माझा आहे, सुहास माधव गोखले या नावाचं. हे कोड स्कॅन करून आपली जी काही इच्छा असेल त्याप्रमाणे डोनेशन आपण देऊ शकता. मी काही सेकंद थांबतो, म्हणजे हे स्कॅन कोड आपण स्कॅन करून डोनेशन देऊ शकाल किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन नंतरही आपण डोनेशन देऊ शकता. धन्यवाद. आता व्हिडिओ पुन्हा सुरू करतो. ग्रहयोग एक गुरुकिल्ली. मागच्या 2 व्याख्यानातून आपण साधारण ग्रहयोग म्हणजे नेमकं काय, ते का आवश्यक असतात, ते का अभ्यासावे लागतात, याबाबतीत विचार करायला सुरुवात केली. आपल्या भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात ग्रहयोग कशा तऱ्हेनं हाताळले जातात, हा भाग आपण तपासत आहोत. त्यातला आपण पहिला भाग जो बघितला तो म्हणजे ग्रहमेळ किंवा ज्याला आपल्याकडं संस्कृत आणि मराठी दोन्ही ग्रंथातून योग असं फक्त म्हटलेलं आहे. हा सुटसुटीत शब्द त्यांनी वापरलेला आहे. पण त्यामुळे बऱ्याच वेळेला नवीन अभ्यासकांचा गोंधळ होऊ शकतो. योग याचा अर्थ अनेक ग्रहांचं एका विशिष्ट पद्धतीनं जमलेलं नातं. त्यासाठी आपण काही योग तपासले. केमद्रुम योग बघितला. इतर अनेक योग आपल्या शास्त्रात वर्णन केलेले आहेत. यादीत जर करायची ठरलं तर 1000 पेक्षा जास्त असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स, मेळ किंवा योग आपल्याला दिसतात. त्या योगामध्ये एक ठराविक कॉम्बिनेशन असतं आणि त्याचे एक ठराविक फळ असतं. हा भागही आपण एक ओझरता का होईना लक्षात घेतलं. पण त्यावेळेला मी तुम्हाला हेही सांगितलं की याच्यातले बरेचसे ग्रहयोग ते ज्यांनी वर्णन केलेले आहेत ते आत्ताच्या काळात लागू पडत नाहीत किंवा ते योग ज्या पद्धतीनं डिझाईन केलेले आहेत तशी ग्रहस्थिती 100-150 वर्षापूर्वी आलेली नव्हती आणि पुढच्या 100 वर्षात पण येणार नाही. त्यामुळे अशा पत्रिका तुमच्याकडे येणार नाहीत. त्यामुळं असे योग अभ्यासण्यात कुठला काही अर्थ नाही. तो फक्त एक अकॅडमिक एक्झरसाईज राहू शकतो, एवढाच काय तो त्याचा उपयोग. बरेचसे ग्रहयोग हे होलसेल पद्धतीने लिहिलेले आहेत. म्हणजे फार मोघम आणि स्थूल पद्धतीची भाषा वापरलेली आहे आणि त्याच्यात जी काही फळं दिली आहेत ती आजच्या काळात म्हणजे 100 दासदासी, रथ किंवा 100 नगरांचा राजा वगैरे अशा पद्धतीची जी त्यांनी वर्णनं केलेली आहेत तशी फळं आजच्या काळात सामान्य माणसाला मिळणं काही शक्य नाही. याबाबत मी बराच उहापोह केलेला होता.
त्यामुळं आपला जो हा अभ्यासक्रम आहे तो ह्या पद्धतीचे योग तपासणारा किंवा त्याचा अभ्यास करणारा नाही आहे. आपण जे योग बघणार आहोत ते जरा एका वेगळ्या पद्धतीनं. मागच्या व्याख्यानात मी जरा त्याची सुरुवात केली. आपल्याकडं भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात देखील मी म्हणतो तसा विचार झालेला आहे. नाही असं नाही. तो विचार त्यांनी कसा केला आहे ते आपण आजच्या व्याख्यानात जे या पुरवणी व्याख्यानात ओझरत का होईना, एक आउटलाईन पद्धतीनं का होईना त्याचा आपण थोडासा अभ्यास करू. आपल्याकडे ह्यालाच ग्रहदृष्टी असं म्हणतात. आता दृष्टी म्हणजे काय? नजर, कटाक्ष. मी एखाद्या व्यक्तीकडे बघतो, एखाद्या झाडाकडे बघतो, रस्त्यावरच्या एखाद्या दुकानाकडे बघतो. ह्याला मी कटाक्ष टाकणं म्हणू किंवा मी त्याच्याकडे बघतो किंवा माझी त्याच्यावर नजर आहे किंवा माझी त्याच्यावर दृष्टी आहे. म्हणजेच पत्रिकेत आपले जे ग्रह असतात ते एकमेकांच्याकडे बघत असतात अशी ही संकल्पना आहे. म्हणून हा ग्रह त्या ग्रहावर दृष्टी टाकतो किंवा तो ग्रह त्या ग्रहावर दृष्टी टाकतो असं आपल्याकडे शास्त्रात वर्णनं आहेत. ती वर्णनं म्हणजे काय की त्या दोन ग्रहांमध्ये एक गणितीय नातं असतं. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की ते ठिकाण माझ्या घरापासून अगदी जवळ आहे किंवा ते बरंच लांब आहे. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण आणि ते ठिकाण ह्यांच्यात काहीतरी आपण नातं सांगत असतो. जवळ आहे याचा अर्थ ते फार लांब नाही, चालत जाण्याच्या अंतरावर आहे किंवा वाहनानं 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे आपण अंतर किंवा त्याला लागणारा वेळ ह्या भाषेतलं आपण ते नातं प्रस्थापित केलं. जेव्हा लांब आहे म्हणतो तेव्हा जायला 15-20 मिनिटं लागतील, चालत जाण्यासारखं नाही असंही आपण म्हणतो. तेव्हाही आपण एकतर किती अंतर आहे ते फुटात असेल, किलोमीटरमध्ये असेल किंवा ते जायला त्याला किती वेळ लागेल, म्हणजे चालत जायला किती वेळ लागेल, वाहनानं जायला किती वेळ लागेल, ह्या पद्धतीनं आपण मोजतो. इथंही तसंच केलेलं आहे की एखादा ग्रह दुसऱ्याशी दृष्टी टाकू नये, त्याच्याकडे बघतोय म्हणजे एक प्रकारचं नातं प्रस्थापित झालं. त्यालाच त्यांनी दृष्टी योग म्हटलंय आणि मग त्या योगाची काही फळं आहेत. तर आजच्या या पुरवणी व्याख्यानात आपण आपल्या भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात हा दृष्टियोग ही संकल्पना कशा तऱ्हेनं वापरली गेली आहे त्याचा एक धावता आढावा. आता मगाशी म्हटलं तसं दृष्टी म्हणजे पाहणं, कटाक्ष टाकणं. आणि मग आपल्याकडं काय झालं की ही जेव्हा कल्पना स्वीकारली गेली म्हणा किंवा त्याच्यावर विचार सुरू झाला त्यावेळेला आपल्याकडं पत्रिका मांडायची एक पद्धत प्रस्थापित झाली आणि ती आपण राशी ह्या संकल्पनेवर आधारित घेतली. त्याच्या आधी कदाचित नक्षत्र ही कल्पना जरा जास्त जोरात होती, फक्त नक्षत्र होती. नंतरच्या काळात राशी ही संकल्पना पुढं आली आणि ती स्वीकारली पण गेली. आता इथं मतभेद बरेच आहेत की राशी कल्पना मूळची भारतीय आहे का परदेशी लोकांची आहे. परदेशी लोकांच्याकडनं आपण शिकून ती आपल्या ह्याच्यात वापरली. बरेच मतभेद आहेत, वादावाद आहे. आपल्याला त्या वादात शिरायचं नाही आहे. पण केव्हा तरी मे बी 2000 वर्षापूर्वी, 1500 वर्षापूर्वी राशी ही कल्पना आपल्या शास्त्रात आली आणि ती चांगलीच स्थिरावली. आणि असंही म्हणता येईल की नक्षत्र ही कल्पना जी पूर्वीपासून होती ती मात्र काहीशी मागं पडली किंवा अडगळीत टाकली गेली असं म्हटलं तर काही फारसं चुकीचं होत नाही. त्यामुळे राशी बेस्ड आपल्याकडं सगळं भविष्य सुरू झालं. पत्रिका मांडण्यापासून राशींचा विचार सुरू झाला आणि त्यामुळंच जेव्हा आपण पत्रिका मांडतो त्या पत्रिकेत आपले 12 भाव असतात. मग कुठला भाव कुठं चालू होतो हे ठरवण्यासाठी ज्याला आपण पद्धती वापरतो त्या गणितावर आधारित असतात त्याला भावसाधन पद्धती म्हणतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याकडं भावसाधन पद्धतीतली किचकट गणितं करायला लागू नये म्हणून असेल कदाचित किंवा त्या पद्धती आज ज्या आपण वापरतोय सगळेजण त्या माहीत नसतील असंही असू शकेल. राशी बेस्ड भावसाधन केलं म्हणजे होल साइन हाऊस असं त्याला इंग्रजीत म्हणतात. म्हणजे जन्मलग्न बिंदू ज्या राशीत असेल तो तुमच्या जन्मवेळेनुसार, जन्म ठिकाणानुसार, जन्म दिनांकानुसार गणितानं ठरतो. तो भाग मात्र करावाच लागतो आणि अशी गणितं करून जन्म लग्न ठरतं. आता लग्न म्हणजे एखाद्या राशीतला एखादा अंश किंवा बिंदू आपण म्हणून. आणि मग हा बिंदू ज्या राशीत असेल ती अख्खी रास म्हणजे पहिला भाव, त्याच्या पुढची रास म्हणजे दुसरा भाव, त्याच्या पुढची रास म्हणजे तिसरा भाव. या पद्धतीनं 12 भाव आपले निश्चित झाले आणि मग ही कल्पना मांडून पत्रिका बांधायला सुरुवात झाली. मग नंतर पुढं कितीतरी वर्षांनी, काही शेकडो वर्षांनी भावचलित कुंडलीचा उदय झाला आणि मग वेगवेगळ्या पद्धतीच्या भावसाधन या गणितं जी करायला लागतात ती पुढं आली. आत्ताच्या घडीला साधारण 30 पद्धतीनं भावसाधन केलं जातं. पण भारतात प्रामुख्यानं आजही मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 90% ज्योतिषी हे मी जे सांगतो ते होल साइन बेस्ड भावसाधन हे आपण वापरतो. आणि मग एकदा हे साइन बेस्ड भावसाधन स्वीकारल्यामुळं दृष्टियोग पण तशाच पद्धतीनं बघायला गेले. म्हणजे पहिल्या भावातला किंवा त्या राशीतला ग्रह अमुक एका राशीमधल्या ग्रहाशी बघतो. त्यामुळे होल साइन पद्धती घेतली आणि राशीत्मक योग बघितले. म्हणजे मेष राशीतला ग्रह
वृषभ राशीशी बोलतो का, मेष राशीतला ग्रह कर्क राशीतल्या ग्रहाबरोबर बोलतो का, वगैरे अशा पद्धतीनं त्याचा विचार चालू केला. या कल्पना आपल्याकडे स्वीकारल्या गेल्या आणि आजच्या तारखेलाही मोठ्या प्रमाणावर ह्याच पद्धतीनं आपल्याकडं ग्रहयोग तपासले जातात, अभ्यासले जातात आणि त्याच्यावरून भाकितं मांडली जातात. तर हे कसं केलं जातं हे आता आपण बघू. आता दृष्टी म्हणजे काय, की मी दुसऱ्याकडे बघतो हा भाग आपल्याला लक्षात आला. तसंच ग्रह पण दुसऱ्या ग्रहाकडे बघतो. म्हणजे एखादा ग्रह मेष राशीत असेल तर तो कुठल्या तरी कर्केतल्या, सिंहेतल्या, मकरेतल्या, वृश्चिकेतल्या अशा कुठल्याही एका ग्रहाकडे बघतो. त्यामुळे एका राशीतले ग्रह दुसऱ्या राशीतल्या ग्रहाबरोबर संबंध प्रस्थापित करतात. जसं आपण बघतो की आपण शहरात राहतो. तुम्ही जर दुसऱ्या गावाला गेलात आणि तुम्हाला कोणी विचारलं, अहो तुम्ही कुठल्या गावचे, तर तुम्ही म्हणा मी पुण्याचा, मी सांगलीचा, मी कोल्हापूरचा, मी मुंबईचा, नागपूरचा. जसं जसं आपण जवळ येऊ, म्हणजे तुम्ही तुमच्या आता पुणे शहरातच आहे आणि तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही कुठं राहताय, तर तुम्ही काय मी पुण्यात राहतो म्हणून सांगणार का, कारण आपण दोघंही पुण्यातच बोलतोय. त्यामुळे पुण्यात राहतोय सांगण्याला काही अर्थ नसतो. प्रश्न विचाराय तुम्ही कुठं राहता, म्हणजे पुण्यातल्या कुठल्या भागात राहता, म्हणजे मग कोथरूड आलं, वारजे आलं, असे आपण विभाग सांगतो. समजा तुम्ही तुमच्याच भागात, तुम्ही आता समजा कोथरूडला राहताय, पुण्याचं उदाहरण घेतलं तर, आणि कोथरूडमध्येच तुम्ही कुणाला तरी भेटलाय, तोही व्यक्ती कोथरूडमधले आहे, तुम्हीही कोथरूडमधलेच आहात आणि तो विचारतो अहो कुठं राहता. आता इथं तुम्ही मी पुण्यात राहतो किंवा मी कोथरूडमध्ये राहतो हे सांगून काहीच उपयोग नाही, कारण दोघंही कोथरूडमध्ये राहताय, दोघंही पुण्याचेच भाग आहात. आता एक प्रश्न विचारला म्हणजे या कोथरूडमधल्या कुठल्या अपार्टमेंटमध्ये किंवा कुठल्या कॉलनीमध्ये राहतात. ह्या पद्धतीनं वेगवेगळे नातेसंबंध प्रस्थापित होतात. म्हणजे ते दोन ग्रह कुठल्या राशीत आहेत त्याच्यावर हे संबंध कसे आहेत हे ठरतं. जसं आपण पुण्यात आहोत हा एक संबंध प्रस्थापित झाला, पुण्यातल्या पुण्यात आपण कोथरूडचे आहोत हा एक संबंध प्रस्थापित झाला आणि कोथरूडमध्ये मग वेगवेगळ्या कॉलनी असतात, अरे आम्ही पण नटराज सोसायटीत राहतो, असं नातेसंबंध होतो. हेच जर तुम्ही पुण्याच्या बाहेर गेलात, पुणे ही तुमची ओळख बनते. तुम्ही भारताच्या बाहेर गेलात तर तुम्ही केवळ भारतीय आहे, इंडियामधले आहात ही तुमची ओळख होती. तिथं पुणे कोथरूड हा प्रश्न फारसा महत्त्वाचा होत नाही. जर तुम्ही भारताचे आहात, हा पाकिस्तानचा आहे, हा बांगलादेशचा आहे, हा कॅनडाचा आहे, हा न्यूझीलंडचा आहे, हा म्हणजे देश तिथं मोठा होतो, बरोबर आहे. मग तुम्ही भारतात आला की तुमचं गाव त्या दृष्टीने किंवा राज्य म्हणून मी महाराष्ट्राचा आहे, मी गुजरातचा आहे, मी कर्नाटकचा आहे. राज्यामध्ये मग तुमचं गाव आणि तुमच्या गावामध्ये एखादं उपनगर आणि उपनगरामध्ये मग तुमची कॉलनी सोसायटी आणि मग कदाचित तुमच्या अपार्टमेंटमध्ये असा प्रश्न कोणी विचारणार नाही. पण अगदी तुम्ही नवीन राहायला आला असाल तर कुणीतरी विचारतो अहो तुम्ही नवीन दिसताय, कुठल्या मजल्यावर राहता, 5व्या मजल्यावर. म्हणजे त्याच अपार्टमेंटमध्ये 5वा मजला तिथं मी राहतो ही देखील तुमची ओळख होऊ शकते. त्यामुळं एक ग्रह मेषेत आहे आणि एक ग्रह वृषभमध्ये आहे, त्यांच्यात काहीतरी नातेसंबंध आहे, ती एक त्यांची ओळख झाली. एक ग्रह मेषेत आहे आणि एक ग्रह मकरेत आहे, त्यांच्यातही काहीतरी नातं होणार आहे, ती एक वेगळी ओळख असेल. तर अशा असंख्य ओळखी होऊ शकतात. बराच त्याच्यावरती विचार झाला. त्यामुळे त्याच्यात त्यांनी असं लक्षात केलं की एक ग्रह म्हणजे एका राशीतला ग्रह दुसऱ्या राशीतल्या ग्रहाशी कुठला ना कुठला तरी संबंध प्रस्थापित करतो. ठीक. आणि अशा संबंधामुळं काय होतं की जसं आपण एकमेकाला ओळखतो, तुम्ही उभारला आहात, दुसरा माणूस येतो, तुम्हाला काहीतरी काम निघालं तर तुम्ही त्या माणसाला म्हणता अहो जरा माझी जागा धरून ठेवता का, मी जरा जाऊन आलो. म्हणून ठीक आहे. आता तुमची तेवढी काही फारशी ओळख नसती, पण केवळ तुम्ही लाईनमध्ये 5 मिनिटं एकमेका शेजारी उभारला तेवढी सुद्धा ओळख हे छोटंसं काम करायला सांगायला पुरेसं ठरतं. म्हणजे जेव्हा दोन ग्रह अशा तऱ्हेनं कुठल्या तरी नातेसंबंधाने एकत्र येतात तेव्हा त्या दोन ग्रहांची ताकद एकत्र येते असं म्हणू शकतो. ताकद एकत्र येते याचा अर्थ दोन्ही ग्रहांची जी ताकद आहे ती केवळ काही वेळेला चांगल्या कामासाठी एकत्र येईल किंवा वाईट कामासाठी एकत्र. म्हणजे आपण दोघं शेजारी आहेत, आपण दोघं संबंध जर आपले चांगले असतील तर आपल्या दोघांच्या जी काही ताकद आहे किंवा रिसोर्सेस म्हणून माझा पैसा तुझा पैसा, माझ्या ओळखी तुझ्या ओळखी, अशा पद्धतीनं जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा त्यातनं काहीतरी चांगलं काम निघतं. पण तेच जर दोन शेजारी एकमेकाशी भांडायला उभारले तर दोघंही आपापली ताकद वापरतायत, त्यांच्यात संघर्ष होतो आणि सगळ्याचाच नाश होतो. म्हणजेच दोन ग्रहांमध्ये कुठला ना कुठला तरी संबंध निर्माण होतो, ही पहिली बाब. आणि असा जेव्हा संबंध निर्माण होतो तेव्हा दोन ग्रहांमध्ये त्यांची जी ताकद आहे त्यांचं एकत्रीकरण होतं. काही वेळेला ते एकत्रीकरण चांगलं असतं ज्याला आपण शुभ म्हणू, आणि काही वेळेला ते एकत्रीकरण अशुभ असतं, म्हणजे त्यातनं काही चांगलं निघत नाही. भांडणातनं काय चांगलं निघणार आहे अशा तऱ्हेनं. मग याच्यावर आणखीन विचार केला की मेषेतला ग्रह वृषभेशी कसला संबंध करतो, मेषेतला ग्रह कर्केशी कसला संबंध करतो. अशा तऱ्हेनं आता एक ग्रह मेषेत आहे
आणि मग बाकीच्या राशीमध्ये कुठले कुठले ग्रह असतील, काही राशीमध्ये ग्रह नसतील. ते पत्रिका कशी आहे तुमची त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळं अशी किती संबंध बघायचे, असं जर सगळ्या ग्रहांचं जर बघत बसलं, तर अक्षरशः आपल्याला वेळ लागेल, कारण इतकी कॉम्बिनेशन्स त्याच्यामध्ये होऊ शकतात. मग बराच अभ्यास झाल्यानंतर, ताळे-पडताळे घेतल्यानंतर असं लक्षात आलं, की सगळेच संबंध काही फारसे महत्त्वाचे नाहीत. आता तुम्ही रस्त्यावर जेव्हा हिंडता, तेव्हा रस्त्यावर तुमच्या आजूबाजूला शेकडो लोकं असतात. आता त्यांचे संबंध आहे का? हो आहे. आम्ही एकाच रस्त्यावरती हिंडतोय, फिरतोय किंवा आम्ही एकाच मॉलमध्ये शॉपिंगला आलोय. ही देखील आपली ओळख होऊ शकते ना. एकाच मॉलमध्ये शॉपिंगला मी एका खास कारणासाठी आपण आलेलो आहे. ही ओळख जरी असली, तरी रस्त्यावरची लोकं किंवा शॉपिंग मॉलमध्ये त्यावेळेला जी काही लोकं शॉपिंग करत असतात, त्यातले तुम्ही एक असता. प्रत्येकाला तुम्ही ओळखता का? अर्थातच नाही. मग ज्याला तुम्ही ओळखत नाही, त्याला तुम्ही काही स्माईलसुद्धा देणार नाही किंवा त्याला बिलिंगच्या वेळेला जर समजा पैसे कमी पडले, तर तुम्ही काय लगेच त्याला खिशातले काढून देणार नाही. कारण तुमची आणि त्याची ओळख नाही. संबंध प्रस्थापित झालेला आहे. आपण एकाच मालमध्ये खरेदी करतोय. हा संबंध आहेच आहे. परंतु त्याला मदत करण्याएवढा म्हणजे पैशाची मदत करण्याएवढा संबंध नाही आहे. ते जर तुम्हाला ओळखणारा जर माणूस त्याच वेळेला मालमध्ये आला असेल, तर तुम्ही हाय हॅलो कराल. "काय रे इकडे कधी? काय घ्यायला आलास?" वगैरे असं विचाराल. त्याचं थोडीशी बॅग धरायची त्याला मदत कराल. त्याला काही इतर काही मदत लागली तर तुम्ही कराल. कदाचित त्याला पैसे कमी पडले, त्याचं कार्ड डिक्लाइन झालं, तर तुम्ही त्याचे पैसे द्याल. "अरे उद्या आणून दे, काय गडबड आहे?" असं म्हणाल. कारण का? तर तो तुमचा मित्र आहे, तुमचा नातेवाईक आहे. त्यामुळे तुमचे संबंध कसे आहेत त्याच्यावरती ह्याच्यातनं काय निघणार आहे निश्चित होतं. मग एवढे सगळे ग्रह एकमेकांची प्रत्येक राशीची जर टक्कर घेत बसले आणि त्याचा जर आपण विचार करायचा ठरवलं, तर अक्षरशः खूप मोठी गुंतागुंत होती. त्याचबरोबर मगाशी जसं म्हटलं, की शॉपिंग मॉलमध्ये आम्ही दोघं आहे, आम्ही एकमेकाला ओळखत नाही. त्यामुळे आमचा जरी संबंध शॉपिंग मॉलमधला कस्टमर म्हणून जरी असला, म्हणजे शॉपिंग मॉलचे जे मॅनेजर असतील किंवा जे सर्व्हिसवाले असतील, त्यांच्या दृष्टीने आपण दोघंही कस्टमर आहोत. हा एक संबंध झाला, तरी त्यातनं काही फारसं वर्थ होईल असं काहीही होत नाही आपल्या दृष्टीने आणि त्या माणसाच्या दृष्टीने. त्यामुळं असे अनेक संबंध प्रस्थापित होऊ शकतात. या ग्रहाचा त्या ग्रहाशी, त्या ग्रहाचा त्या ग्रहाशी असे संबंध होतात. पण त्यातले सगळेच संबंध त्यातनं काहीतरी फलित बाहेर पडतं, त्यातनं वर्थ होईल काहीतरी निघतं असं अजिबात नाही आहे. व्यवहारातली सगळी आपण उदाहरणं बघतोच आहे. तसंच पत्रिकेतल्या ग्रहांच्या बाबतीतही होणार आहे. त्यामुळं बऱ्याच शतकांच्या वर्षाच्या किंवा बऱ्याच वर्षांच्या किंवा शतकांच्या अभ्यासातून काही लक्षात आलं, की काहीच नातेसंबंध जोरकस आहेत, म्हणजे त्याची फळं मिळतात. आणि काही नातेसंबंध टेक्निकली नातेसंबंध जरी असला, तरी त्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. त्यामुळे त्यांचा विचार करायची आवश्यकता नाही. आणि मग ह्याच्यात अभ्यासातून काही ठराविकच नातेसंबंधांचा विचार म्हणजे काही ठराविकच दृष्टीचा विचार करावा असं सुचवण्यात आलं आणि त्याप्रमाणे मग शास्त्राची रचना होत गेली. पुढं लोकं मग त्याचाच वापर करायला लागले, त्याचा ताळे-पडताळे यायला लागले आणि ते रूल म्हणून तयार झाले. तर असे कुठलेही नातेसंबंध महत्त्वाचे मानले गेलेले आहेत, कुठली दृष्टी महत्त्वाची मानली गेलेली आहे, ते आता आपण बघू. सुरुवातीला फक्त 2 प्रकारचे नातेसंबंध किंवा दृष्टी ज्याला आपण म्हणू, ते विचारात घेण्यात आले. त्याच्यामध्ये एक पहिला जो दृष्टियोग होता, त्याला आपण युती म्हणतो. आता युती शब्द आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की राजकारणात निवडणुकीच्या वेळेला 2 पक्ष युती करतात. एकत्र निवडणूक लढवतात आणि जर सत्ता मिळाली, तर सत्ता पण एकत्र शेअर. त्याला आपण युती म्हणतो. म्हणजे आपण एकमेकांना चांगल्या हेतूनं एकत्र येतो. आपापले जी काही साधनसामुग्री आहे, रिसोर्सेस आहेत, ते एकत्र करतो. मित्रत्वानं काम करतो. एका विशिष्ट ध्येयासाठी काम करतो. निवडणूक जिंकायची आहे, सत्ता मिळवायची आहे. या ध्येयासाठी राजकीय पक्ष युती करतात. तसं सुरुवातीला 2 ग्रह युतीत आहेत, हा एक महत्त्वाचा घटक मानला गेला. आता परत एकदा सांगतो, की आपण राशीच्या आधारावर बोलतो, तेव्हा युती म्हणजे दोन्ही ग्रह एका राशीत पाहिजेत. दोन्ही ग्रह मेष राशीत पाहिजेत किंवा दोन्ही ग्रह वृश्चिकेत पाहिजेत किंवा दोन्ही ग्रह धनु राशीत पाहिजेत. म्हणजे एका राशीत ते ग्रह असले, की ते एका राशीत आहेत. एका बिल्डिंगमध्ये राहतात, कोथरूडमध्ये राहतात, पुण्यामध्ये राहतात, भारताचे नागरिक आहेत, असा प्रकारचा संबंध प्रस्थापित झाला आणि हा खूप घट्ट आहे, कारण दोघंही एकाच राशीत आहेत, एकाच अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. त्यामुळं युती योग महत्त्वाचा मानला गेला. एकाच कुटुंबातल्या आपल्या व्यक्ती असतात, आपला भाऊ असो, आपले आई-वडील, बहीण, घरात राहणारे नातेवाईक, हे आपलं अगदी जवळचं घट्ट नातं असतं. कारण का? तर आपलं रक्ताचं नातं तर असतंच आणि आपण एकाच घरात राहत असतो. तसं एकाच राशीत असलेले हे 2 ग्रह यांच्यामध्ये साधारण भावाभावासारखं नातं तयार होतं, रक्ताचं नातं तयार होतं. त्यामुळे युती योगात
2 आणि किंवा काही वेळेला अधिकसुद्धा असतात, काही वेळेला 3-3 ग्रह एकाच राशीत असतात. ते तिघंही ग्रह एकमेकांच्या युतीत येऊ शकतात आणि मग मगाशी जसा उल्लेख केला, की त्यांची ताकद एकत्र येते आणि जेव्हा अशी ताकद एकत्र येते ना, त्यावेळेला 2 गोष्टी घडू शकतात, की एक तर त्या ताकदीचा चांगला उपयोग होतो किंवा ही ताकद सगळी भांडण्यात वाया घालवली जाते. आपल्या घरात देखील असं होतंच ना. भावाभावात भांडणं असतात, नवरा-बायकोत भांडणं असतात, बाप-मुलात भांडणं असतात, आई-मुलीमध्ये भांडणं असतात. ते सगळे एका घरात असतात. रक्ताचं नातं असतं. तरी देखील एकत्र येऊन सुद्धा त्यातनं वर्थवाईल काही होत नाही. फक्त घरात कलह आणि भांडणं होतं. तसं काही वेळेला होतं. म्हणजे युतीमध्ये ग्रह एकत्र येतात. काही वेळेला ते एकत्र येऊन चांगलं काम करतात आणि काही वेळेला एकत्र येऊन मारामाऱ्या करतात. म्हणजे त्यातून शुभ आणि अशुभ फळं निर्माण होतात. हा एक पहिला दृष्टियोग आपल्या शास्त्रामध्ये वापरायला सुरुवात केली आणि आजच्या तारखेला देखील आपण त्याचा विचार करतच असतो. आता एक तुम्हाला पत्रिकेचा एक अंश दाखवतो. त्याच्यावरून हा युतियोग कसा तयार होतो हे आपण बघू. समोर जी पत्रिका आहे ती मेष लग्नाची आहे. त्यामुळे प्रथम स्थानात मेष रास आहे, द्वितीय स्थानात वृषभ रास आहे, तृतीय स्थानात मिथुन रास आहे. याप्रमाणे व्ययस्थानात अर्थातच मीन रास आहे. आता इथं तुम्ही बघितलं तर षष्ठम स्थानात म्हणजे कन्या स्थानाचं कन्या राशीचं भाव आहे तो. तिथं मंगळ आणि शुक्र एकत्र आहेत. त्यांचे अंश किती आहेत हे आपल्याला फारसं महत्त्वाचं नाही. कारण ते दोघंही एका राशीत आहेत हे महत्त्वाचं. दोघंही कन्या राशीत आहेत. त्यामुळे त्यांच्यात युती योग झाला असं आपण म्हणायचं. दशम स्थान बघा. दशम स्थानात मकर रास आहे आणि चंद्र आणि रवी दोघंही मकर राशीत आहेत. ते परत किती अंशावर आहेत याच्याशी आत्ता सध्या तरी आपल्याला काही देणं घेणं नाही. दोघंही मकर राशीत आहेत. म्हणून ते 10व्या भावात मांडलेत आणि म्हणूनच ते युतीत आहेत असं आपण म्हणायचं असतं. तसंच लाभस्थानात बघा. लाभस्थानावर कुंभ रास आहे आणि बुध आणि गुरु हे दोघंही कुंभ राशीत असल्यामुळं ते लाभस्थानात मांडलेले आहेत. इथंही अंश बघू नका. फक्त बुध आणि गुरु कुंभेत आहेत, एकाच राशीत आहेत. त्यामुळे ते एकाच भावात लिहिलेले आहेत आणि म्हणूनच ते पण युतीमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे साधारण तुमच्या लक्षात आलं, की एका घरात 2 ग्रह किंवा 3 असू शकतील, 4 असू शकतील. ते सगळे जर एका घरात असतील म्हणजेच एका राशीत असतील, तर त्यांच्यामध्ये युती योग झाला असं आपण समजायचं. आता तुमच्यापैकी काही जणांना हे राशीचे जे मी चित्र सिम्बॉल्स काढलेत त्याचा कदाचित परिचय नसेल. तर त्यांच्यासाठी राशींची जे आंतरराष्ट्रीय सिम्बॉल्स आहेत, जे जगभर मानले जातात आणि राशींचे आणि ग्रहांचे हे जे सिम्बॉल आहेत आणि ग्रहयोगांचे देखील सिम्बॉल्स आहेत. मी माझ्या व्याख्यानातून मी जी काही पत्रिका दाखवतो त्याच्यामध्ये मी चंद्र, शनी, गुरु, बुध असं मराठीत लिहीत नाही. याचं कारण सांगतो, की ही जी पत्रिका ज्याला मराठी येत नाही, त्याला देखील दाखवली तरी समजू शकते कारण हा सिम्बॉल आहे. जसे आपल्या रस्त्यांवरती ट्रॅफिकचे सिम्बॉल असतात. ते कुठल्याही समजा एखादा चेन्नईचा माणूस इथं पुण्यात येऊन जर गाडी चालवत असेल आणि मग तिथं नो एंट्री किंवा हॉर्न वाजवू नका असं जर मराठीत लिहिलं, तर त्याला ते मराठी वाचायला येत नाही आणि मग त्याच्या हातून गुन्हे होतील किंवा अपघात घडू शकतो. तेच जर नो हार्म, नो पार्किंग हे जे आपण सिम्बॉल्स निवडलेले आहेत, ते जर काढले पाटींवरती, तर त्याला ते सहज कळतात. म्हणजे सिम्बॉल ही एक युनिव्हर्सल जागतिक ह्याच्यावरची भाषा आहे. ती सगळ्यांना समजते. माझी मातृभाषा कुठली का असेना, सिम्बॉल मला लक्षात येतो, त्याचा अर्थ माझ्या लक्षात येतो. आणि हे सिम्बॉल तुम्ही आवर्जून तुम्ही पत्रिका जेव्हा काढता, आपल्याकडे मराठीत चंद्र, गुरु म्हणजे च असेल तर चंद लिहितात, राहू असेल तर रा लिहितात. पुस्तकातनं वगैरे अशाच पत्रिका दिल्या असतात. हे मराठीत जोपर्यंत आहे पण तुम्ही एक संकुचित विचार करू नका. तुम्ही तयार केलेली पत्रिका उद्या ज्याला मराठी येत नाही, अशा माणसाला सुद्धा बघायची वेळ येणार आहे. त्यावेळेला तो तुम्हाला विचारत बसेल, "हे काय लिहिलंय मला कळत नाही. मला वाचता येत नाही. तुझी मराठी आकडे वाचता येत नाहीत किंवा तुझे काय काय लिहिलेस ते कळत नाहीये." हे सिम्बॉल काढले तर हीच पत्रिका अमेरिकेतल्या माणसाला दाखवली तरी त्याला ती चटकन समजते. म्हणजे तुम्ही थोडंसं युनिव्हर्सल व्हा. तर ज्यांना हे सिम्बॉल माहीत नाहीत त्यांच्यासाठी मी एक PDF डॉक्युमेंट माझ्या Google ड्राईव्हवरती ठेवलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला सगळ्यांना पुरवतोय. ती PDF डॉक्युमेंट उतरवून घ्या. सिम्बॉल नीट करा. वाटलं तर एकदा पेननं गिरवून एक 2-4 वेळा बघितलं की लक्षात राहतील आणि वापरायला सोपं जाईल.
आणखीन एक प्रकारानं दृष्टियोग प्रस्थापित झाला होतो म्हणजे, आणि त्याचाही विचार आपल्या शास्त्रात झाला, तो म्हणजे प्रतियोग किंवा प्रतियुती किंवा समसप्तक अशी तिन्ही नावं आपल्याकडे. समसप्तक हल्लीच्या काळात फारसं वापरत नाहीत. प्रतियोग हा एक जास्त वापरला जाणारा शब्द आहे, आणि प्रतियुती हा देखील एक जुन्या पद्धतीच्या ज्योतिष ग्रंथातून तुम्हाला हा शब्द वापरलेला दिसेल. आत्ताच्या काळात कोणी वापरत नाही. आत्ताच्या काळात सगळेजण प्रतियोग हाच एक शब्द वापरतात. पण कदाचित तुम्ही जर एखादं जुनं ज्योतिषशास्त्रावरचं पुस्तक घेतलं तर त्यात समसप्तक किंवा प्रतियुती असे शब्द वापरलेले असेल. तुमचा त्यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही खुलासा केला. तर आता हा प्रतियोग कसा तयार होतो हे आपण बघू. आता प्रतियुगात काय होतं की एकमेकांच्या अपोजिट, विरोधी, म्हणजे आपल्या विधानसभेत एक सत्ताधारी पक्ष असतो आणि एक विरोधी पक्ष असतो. ते कायमच एकमेकांच्या आमने-सामने असतात, एकमेकांना विरोध करतात, म्हणूनच त्याला विरोधी पक्ष म्हटलं जातं. इथं बरोबर तसंच होतं की एक ग्रह एका राशीत आहे, त्याच्याबरोबर 7व्या राशीमध्ये दुसरा ग्रह आला की ते एकमेकांच्या विरोधात आले, आमने-सामने आले असं मानलं जातं. ह्यालाच प्रतियोग असं म्हणतात. हा एक राशी ते 7, म्हणजे दरवेळेला ती मेष रास असेल नाही, मेष असेल तर तुळेतला ग्रह, वृषभ असेल तर 7व्या घरात, अशा तऱ्हेनं ते आपल्याला बघायचे. पत्रिकेत ते दिसतात, एकमेकाच्या अपोजिट असलेले ते तुम्हाला दिसतात. आणि मग हे जेव्हा असे एकमेकाच्या अपोजिट येतात, एकमेकाच्या विरोधात येतात, तेव्हा त्या 2 ग्रहांमध्ये प्रतियोग झाला असं म्हणतो. किंवा तो ग्रह दुसऱ्या ग्रहावरती 7वी दृष्टी टाकतो असं आपल्याकडे म्हटलं जातं. 7th आस्पेक्ट म्हणजेच तो प्रतियोग असतो. काही वेळेला ते 7वी दृष्टी म्हणतात, काही वेळेला प्रतियोग म्हणतात. त्याने दोन्ही याचा अर्थ एकच आहे. ते एकमेकांच्या अपोजिट उभे आहेत, भांडायच्या पवित्र्यात उभे आहेत. आणि खरोखर तसं होतं. जेव्हा आपण एकमेकाच्या आमने-सामने जेव्हा उभा राहतो, त्यावेळेला काही मैत्री करायसाठी उभा राहिलेलो नसतो. आपले मतभेद असतात, आपली भांडणं असतात, आपल्या मारामाऱ्या देखील असतात. त्यावेळेला आपण एकमेकाच्या आमने-सामने दुसऱ्याचा शर्ट पकडला जातो. हे एक्झॅक्टली इथं तसंच होतं. हा साधारणपणे गणिताच्या भाषेत बोललं तर हा 180 अंशाचा, म्हणजे बरोबर एकमेकाच्या अपोजिट, बरोबर एकमेकाच्या अपोजिट असा योग तयार होतो. ह्याला प्रतियोग म्हणतात. हा नातेसंबंध अशुभ मानला जातो. कारण उघड आहे की हे दोन्ही ग्रह त्या एका राशीपासून 7व्या राशीपर्यंत हे नातं त्यांच्यातलं नातं एस्टॅब्लिश झालं, दृष्टी एस्टॅब्लिश झाली, परंतु त्यांच्यात एनर्जीज त्या एकत्र होणार आहेत. लक्षात ठेवा, कुठल्याही नातेसंबंधात जे ग्रह नातेसंबंधात असतात त्यांची एनर्जी एकत्र होती. पण मगाशी सांगितलं ती एनर्जी चांगल्या कामासाठी वापरली जाईल असं अजिबात नसतं. काही वेळा ती चांगल्या कामासाठी वापरली जाईल आणि काही वेळेला भांडाभांडी करण्यात वापरली जाईल. इथं बरोबर तसंच होतं. इथं हे 2 ग्रह एकमेकाच्या अपोजिट असल्यामुळं त्यांच्यामध्ये टक्कर होते, त्यांच्यामध्ये मारामारी होते, त्यांच्यामध्ये संघर्ष होतो, त्यांच्यात भांडणं होतात, त्यामुळं कार्यनाश होतो. म्हणूनच हा प्रतियोग जो आहे तो अशुभ मानला जातो. म्हणजे दोघंही भांडत बसतात आणि तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला, अशी त्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणून त्याला अशुभ मानलं जातं. भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात युती योग आणि प्रतियोग, युती म्हणजे एकाच राशीत एकत्र, त्यांच्यातलं अंतर अगदी कमी असतं, काही वेळेला 0 असतं, काही वेळेला 5 डिग्री 10 डिग्री इतकं कमी अंतर असतं, आणि काही वेळेला ते एकमेकाच्या एक्झॅक्ट अपोजिट, आमने-सामने 180 अंशाचं अंतर येतं. आता मी मगाशी पण म्हटलं, आताही म्हटलं, हे अंतर अंशात्मक मोजणं जास्त चांगलं. आपला कोर्स हा अंशात्मक ग्रहयोगांचा आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय. आता अंश म्हणजे नेमकं काय, तर लक्षात ठेवा की आकाशात हे सगळे ग्रह फिरत असतात आणि सगळं आकाश झोडियाक ज्याला आपण म्हणतो, हे सर्कल आहे, वर्तुळ आहे, आणि वर्तुळ नेहमी 360 अंशाचं असतं. त्यामुळे ग्रह त्या वर्तुळात जेव्हा जेव्हा फिरत असतो, रोज त्याची स्थिती बदलत असते. त्यामुळं जर ॲब्सोल्यूट बोलायचं ठरलं तर कधी तो 0 अंशावर असेल, कधी तो 10 अंशावर असेल, कधी 40 अंशावर असेल, असं करत करत तो 340 अंशावर येईल, 350 अंशावर येईल, आणि 360 म्हणजेच परत 0, असं तो गोल गोल फिरत असतो. त्यामुळे ग्रहाचं अंशात्मक अंतर, ज्याला ॲब्सोल्यूट पोझिशन म्हणतात, ही आपण बघायची असते. मग त्यातले 0 to 30 म्हणजे मेष रास, 31 ते 60 म्हणजे वृषभ रास. म्हणून असंही म्हणून तो वृषभ येत आहे वगैरे म्हणतो, तेव्हा ॲक्च्युली त्याचा ॲब्सोल्यूट अंश पण आपल्याला माहीत, म्हणजे ते ठरवणं अगदी सोपं असतं. 0 to 30 असेल तर मेष, म्हणजे एखादा ग्रह मेषेत असेल तर त्याचे ॲब्सोल्यूट अंश काय असू शकतील, 0 किंवा 29, 59. एखादा ग्रह वृषभेत असेल तर त्याचे अंश काय असू शकतील, 30 पासून 59. लक्षात आलं? तर हे मला वाटतं हा ज्योतिषाचा प्राथमिक अभ्यासात हा भाग कव्हर होतो. त्यामुळे मी आता जास्त विस्तारानं सांगत नाही, बोलण्याच्या ओघात विषय निघाला म्हणून सांगितलं.
पण आता हे अंश कसे मोजायचे, ते राशीत कसे बसवायचे, बरं हा प्रकार ज्योतिषशास्त्राच्या कुठल्याही प्राथमिक पुस्तकातनं किंवा अभ्यासक्रमातनं शिकवला जातो आणि ते सगळं करूनच तुम्ही या अभ्यासक्रमाला आलेला आहात, कारण ही त्याची अट होती की हा भाग तुम्हाला माहिती असला पाहिजे. म्हणून मी आता तो इथं जास्त समजावून सांगत नाही, फक्त उल्लेख करतो. तर हे राशी संबंध 180 अंशाचा असतो त्यावेळेला तो प्रतियोग होतो. 0 अंशाचा असतो त्यावेळेला तो युती म्हणतो. आता टेक्निकली 0 आणि 180 हे नंबर जरी दिले ते प्रत्यक्षात 2 ग्रह जेव्हा युती देतात तेव्हा 0 अंश असलेच पाहिजे असं नाही. असलेलं जास्त चांगलं, म्हणजे खूप घट्ट मैत्री असं म्हणू शकतो. पण थोडंफार कमी जास्त अंतर चालतं, पण ते दोघंही एका राशीत पाहिजेत. तसंच अपोजिट असताना एक्झॅक्ट 180 अंशाचं अंतर पडेलच असं नाही. त्याच्या जवळपास सुद्धा चालू शकतं, पण अट एकच, त्याच्यापासून 7व्या राशीत पाहिजे. मेषेत असेल तर तो तुळेत पाहिजे. याप्रमाणे तो होऊ शकतो. तुम्ही एक आता होमवर्कसारखं करा, की एखादा ग्रह मेषेत असेल तर तो कुठल्या राशीतल्या ग्रहाबरोबर प्रतियोग करतो. 7 राशी मोजायच्या. मेषेपासून सुरुवात करा, 7वी जी रास येते त्या राशीतल्या ग्रहाबरोबर. मग वृषभत असेल तर कसं, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, बरोबर आहे, कन्या, तूळ आणि मग वृश्चिक. म्हणजे वृषभेतला ग्रह वृश्चिकेतल्या ग्रहाबरोबर प्रतियोग. याप्रमाणे एक टेबल करून ठेवा. अगदी सोपं आहे. टेबल करून पाठ करा, लक्षात राहील ते. म्हणजे मग पुढे जेव्हा पत्रिका येते तेव्हा कुठले ग्रह कुठल्या राशीत आहेत त्याच्यावरून आपण ते प्रतियोगात आहेत का नाहीत हे युती लक्षात येते, कारण ते एकाच राशीत असतात. ते पटकन लक्षात येते. प्रतियोग सुरुवातीला तरी अगदी प्राथमिक टप्प्यावरती जर असं तुम्हाला डोकं हे करायला लागेल, पण नंतर अगदी ते सहज होऊन जाईल. म्हणजे ते काही एवढं अवघड नाही. हे एक्झरसाईज तुम्ही करा. मला लिहून पाठवायची गरज नाही. तुम्ही करा आणि लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे मी तुम्हाला दाखवले बघा, पहिल्या स्थानातला ग्रह 7व्या स्थानातल्या ग्रह म्हणजे 7व्या राशीतल्या ग्रहाबरोबर प्रतियोग करतो. 4थ्या स्थानातला ग्रह दशम स्थानातल्या ग्रहाबरोबर प्रतियोग करतो. द्वितीय स्थानातला ग्रह आहे तो अष्टमातल्या बरोबर प्रतियोग करू. तृतीय मधला ग्रह 9व स्थानाशी प्रतियोग करेल. चतुर्थातला दशमातला, पंचमातला लाभात. या पद्धतीनं तुम्ही एक टेबल करा, म्हणजे तुमच्या ते चांगलं लक्षात राहील. आता युती योग आपण जसा बघितला तसा आता प्रतियोगमध्ये काय काय होतं बघा. आताही तुमच्यासमोर एक मी पत्रिका दाखवतो. या पत्रिकेमध्ये बघा एक पिवळ्या रंगाचा अंडगोलाकृती भाग दाखवला आहे. म्हणजे तिथं रवी आहे, तो प्रथम स्थानात आहे, मेष राशीत आहे आणि त्याच्याबरोबर अपोजिट सप्तम स्थानात जिथं अर्थातच स्थूळ रास आहे तिथं चंद्र आहे. हे दोघंही एकमेकाच्या अपोजिट साईनमध्ये आले असल्यामुळं त्यांच्यामध्ये प्रतियोग झाला. त्यांच्यामध्ये साधारणपणे 180 अंशाचं अंतर पडलं असं आपण म्हणू शकतो. तसंच 4थ्या आणि 10व्या भागात बघा, 4थ्या भागावरती कर्क रास आहे आणि तिथं बुध आहे आणि 10व्या भावावरती मकर रास आहे आणि तिथं गुरु आहे. आता ते दोघेही एकमेकाच्या अपोजिट आहेत. म्हणजे चित्रावरून सुद्धा तुम्हाला कळते, तो निळं वर्तुळाकार दाखवले त्याच्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ते दोघांच्या एकमेकाच्या अपोजिट आहेत. त्यामुळे ते दोघं प्रतियोगात आहेत असं आपण समजू. म्हणजे सुरुवातीच्या काळात एक युती म्हणजे एकमेकाच्या गळ्यात गळे घालणं आणि प्रतियोग म्हणजे एकमेकाच्या समोर भांडणाच्या पवित्र्यात उभा राहणं, एवढे 2 संबंधांचा विचार. युतियोगात शुभ फळं किंवा अशुभ फळं मिळू शकतात. बऱ्याच वेळेला शुभ फळं मिळतात, कारण त्यात 2 ग्रह एकमेकाच्या शेजारी आहेत. सहकार्य चांगलं होऊ शकतं, शक्यता तरी असते. प्रतियोगात मात्र सरळ सरळ उभा दावा आहे, भांडण आहे. त्यामुळे प्रतियोग हा नेहमीच अशुभ मानला गेला आहे. युतियोग काही वेळेला शुभ आणि काही वेळेला अशुभ मानला गेला आहे. याचं कारण म्हणजे जर 2 चांगली लोकं एकत्र आली तर चांगलं होऊ शकतं. एक चांगला आणि एक वाईट अशी जर माणसं एकत्र आली तर त्यांच्यात युती होऊन देखील फारसा उपयोग होणार नाही. त्यांच्या सहकार्यातनं काही निघणार नाही. त्यामुळे युतीमध्ये कुठले ग्रह आहेत त्याच्यावर देखील त्या युतीचं सक्सेस, त्यातनं काही चांगलं निघणार आहे का वाईट निघणार आहे, शुभ ठरणार आहे का अशुभ ठरणार आहे हे कळतं. त्यामुळे युती बऱ्याच वेळेला काही वेळेला शुभ कुठले ग्रह आहेत त्याच्यावर अवलंबून आणि काही वेळेला अशुभ अशी फळं देताना दिसते. आणि प्रतियोग मात्र निःसंशय कुठलेही ग्रह असू देत प्रतियोगात ते अशुभ फळं देतात असं मानलं गेलेलं आहे. ठीक, सुरुवातीला एवढे 2च बघितले, पण नंतर कालांतरानं असं झालं की काही सुधारणा त्यात केल्या. त्याच्यामागचं लॉजिक आता काळाच्या ओघात नष्ट झालं. नेमका काय विचार केला गेला ते कुठं नमूद केलेलं नाही, सूत्रबद्ध केलेलं नाही आहे. त्यामुळे ते आता आपल्याला असे उपलब्ध नाही आहे. पण त्यावेळेला त्यांनी विचार केला की मंगळ, गुरु आणि शनी हे 3 बडे ग्रह मानले गेले. तुलनेत रवी, चंद्र
शुक्र, हे ग्रह आहेत, बुध आहे, हे जराशी लहान कमकुवत लिंबू टिंबू बांधले गेले. हे जर विनोदानं मी म्हणतो. त्यामुळे मंगळ आणि गुरु यांना आणखीन ॲडिशनल दृष्टी दिली. जसं आपल्याकडे देवादिकांना 4 हात दाखवले जातात कारण ते सुपर आहेत, काहीतरी वेगळे आहेत. तसं हे 3 ग्रह वेगळे आहेत म्हणून त्यांना जादाची पॉवर दिली असं आपण समजू. म्हणून जादाच्या दृष्ट्या त्यांना दिल्या. म्हणजे मंगळाला 4थी, 7वी आणि 8वी अशी दृष्टी दिली. गुरुला 5वी, 7वी आणि 9वी आणि शनीला 3री, 10वी दिली. त्यातलं 7वी म्हणजेच प्रतियोग. लक्षात आलं, 7वी दृष्टी माझ्या जागेपासून 7व्या भावावरती दृष्टी टाकणं किंवा 7व्या राशीवरती दृष्टी टाकणं म्हणजेच प्रतियोग झाला. तो सगळीकडे आहेच आहे, सगळ्या ग्रहांना आहे. मंगळाला 4थी पण आहे आणि 8वी पण आहे, प्लस युती असतीच. गुरुला 5वी आणि 9वी आहे ॲडिशनल, प्लस युती आहे सर. आणि शनीला 3री आणि 10वी आणि युती आहे. तर या दृष्ट्या कशा हिशोबात केल्या जातात त्याच्यात आपण उदाहरणं बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे मंगळाची दृष्टी बघा. मंगळ आता तुम्ही जर बघितलात खालच्या चित्रामध्ये तुम्ही दिसतंय तुम्हाला की मंगळ हा षष्ठम स्थानात आहे आणि शुक्राच्या युतीत आहे. हे आपण आधी पण बघितलं. तर आता मंगळ हा त्याच्यापासून 4थ्या भावावर, मंगळ जिथं आहे तिथनं 4थं म्हणजे मंगळापासून मोजायला सुरुवात करायची. मंगळ कितव्या भावात आहे? 6वा. म्हणजे 6, 7, 8 आणि 9. 4 बोटं मोजली. मंगळाचा भाव धरायचा. मंगळ 6व्या भावात आहे म्हणून 6 पासून सुरुवात करा. 6, 7, 8 आणि 9. कुठवा भावाला? 9. 9व्या भावात जे काही ग्रह असतील ते त्यांच्यावरती मंगळ चतुर्थ दृष्टी टाकतो असं मानलं गेलं. मग चतुर्थ भावावरती म्हणजे तिथनं चतुर्थ, 4थ्या भावात नाही, तिथनं 4थ्या भावावर. 6 असेल तर 6, 7, 8, 9. 1 असेल तर 1, 2, 3, 4. दुसऱ्या भावात ग्रह असेल तर तो 2, 3, 4, 5 म्हणजे पंचम स्थानातल्या कुठल्याही ग्रहावरती तो 4थी दृष्टी टाकतो. अशा तऱ्हेनं तो हिशोब करा. सोपा आहे, बोटावर तुम्ही मोजू शकता. मग 4थी दृष्टी आहे मंगळाला. फक्त मंगळाला आहे, बाकीच्यांना नाही आहे. मंगळाला एक युतीमध्ये तो हे करतो. प्रतियोग आपण बघितला आणि हे ॲडिशनल 4थी दिली. प्रतियोग वरती दिसतोय बघा, गुरु आहे तो व्ययस्थानात आहे. तो मंगळापासून 7व्या भावात आहे. बघा मोजायला सुरुवात करा. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. मी 7 बोटं मोजली. 12वा स्थान मिळालं, तिथं गुरु आहे, प्रतियोग आहे. असं मोजत गेलं की अगदी सोपं जातं. आणि मंगळाला 8वी दृष्टी पण त्यांनी दिलेली आहे. मंगळाला 8वी दृष्टी म्हणजे कशी? मंगळापासून 8 ग्रह मोजायची. मोजा. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 नंतर काय येणार आहे? 1. म्हणजे लग्नस्थान. म्हणजे मंगळापासून आत्ताचं 6व्या स्थानापासून 8वं स्थान कुठलं येतं? लग्नस्थान. व लग्नस्थानात जे जे काही ग्रह असतील, इथं आता चंद्र आहे, तो त्याच्यावरती मंगळाची 8वी दृष्टी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मंगळाला एकंदर दृष्टी किती झाल्या? ह्या 3, 4थी, 7वी आणि 8वी प्लस युती आहेच. तसंच आता गुरुबद्दल बोलू. गुरुला काय आहे की ती युतीमध्ये आहे, प्रतियोग पण असतोच. तो सगळ्यांना कॉमन आहे. युती आणि प्रतियोग सगळ्यांसाठी आहे, सर्व ग्रहांसाठी आहे. फक्त मंगळाला जसे 4थी आणि 8वी दिली तसं गुरुला 5वी आणि 9वी दृष्टी बहाल केली. त्याचं लॉजिक माहीत नाही आहे, दिली. तसंच मोजायचं. आता इथेही बघा, गुरु इथं 6व्या भावात आहे. तिथनं मोजायला सुरुवात करा. त्याची 5वी दृष्टी कुठं येणार? 6, 7, 8, 9 आणि 10. 5 बोटं मोजली मी. 6, 7, 8, 9, 10. 10व्या स्थानात जे काही ग्रह असतील त्याच्यावरती हा 6व्या स्थानातला गुरु दृष्टी आहे. लक्षात ठेवा, गुरुपासून मोजायचं. आता इथं उदाहरणात गुरु 6वा म्हणून 10व्या भावावरती आहे. आता गुरु 7व्यात असेल तर काय होईल? 7, 8, 9, 10, 11, 5. म्हणजे लाभस्थानातला ग्रह असेल त्याच्यावर सप्तम स्थानातला गुरु दृष्टी टाक. लक्षात आलं? गुरुला 7वी दृष्टी आहे. अर्थातच शनी तिथं आहे बघा 12व्या. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 7 बोटं मोजली, 12व्या स्थानावर आलं. 12व्या स्थानावर चुकणं, 12व्या स्थानात जे कुठले ग्रह असतील त्याच्यातली हा 6व्या स्थानातला गुरु. लक्षात ठेवा, 6व्या स्थानात गुरु आहे म्हणून 12 आलं. दृष्टी टाकतो तिथे शनी आहे, त्यामुळे शनी आणि गुरु प्रतियोगात आहेत असं आपण म्हणू शकतो. प्लस गुरुला 9वी दृष्टी पण आहे. म्हणजे गुरुपासून 9 ग्रह मोजायची. आता गुरु कुठे आहे? आता 6व्या भावात आहे. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1 आणि 2. 9 बोटं मोजली, दुसरा भाव मिळाला. त्यामुळे दुसऱ्या भावात जे काही ग्रह असतील त्याच्यातला हा 6व्या भावातला गुरु 9वी दृष्टी टाकतो. इथं चंद्र आहे, चंद्रावरती दृष्टी आली बघा.
गुरुला 4थी आणि 8वी नाही आहे, गुरुला 5वी आणि 9वी दृष्टी असं त्यांनी हिशोब. आणि शनीच्या बाबतीत काय केलं, शनीला युती आणि प्रतियोग तर आहेच आहे, जो सगळ्या ग्रहांसाठी असतो. आणि इथं त्यांनी काय केलं, शनीला ॲडिशनल 2 दृष्ट्या दिलेत, 3री आणि 10वी. परत शनीपासून 3 ग्रह मोजायची. आता इथे शनी मी 6व्या भावातच दाखवलं समजायला सोपं जावं म्हणून. 6व्या भावापासून मोजायला सुरू करा. 6, 7 आणि 8 3 बोटं मोजली, 3रा भाव. आणि 8वा आकडा आला म्हणजे 8वा भाव. आणि तिथं बुध आहे, म्हणजे शनी 6व्या भावातनं 8म भावावरती 3री दृष्टी टाकतो, तिथं बुध आहे, त्यामुळं त्यांच्यात योग झाला. तसंच प्रतियोग आहेच आहे, तोही 6वा आणि 12वा असा मिळाला, म्हणजे तिथं गुरु आहे, त्यांच्यात प्रतियोग झाला. आणि शनीला 10वी दृष्टी पण आहे. म्हणजे शनीपासून मोजायला सुरुवात करा, तो 6व्या भावात आहे, तिथनं 10 ग्रह मोजायची. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3 10च्या 10 बोटं मोजली, 3 भाव मिळाला. म्हणजे तृतीय स्थानात चंद्र आहे, त्याच्यावरती अष्टम स्थानातला शनी 10वी दृष्टी. आता हे मी फक्त एक उदाहरण दाखवलं. 7व्या भावात असेल तर 7 पासून मोजायला सुरुवात करा, सगळं एक एक घर पुढे जाईल. 5व्या भावात असेल तर 5 पासून करा, लग्न भावात असेल तर 1 पासून मोजायला सुरुवात. अशी भाताच्या बोटावर मोजली की तुम्हाला कुठल्या भावावर कोण कशी दृष्टी टाकते हे लक्षात येईल. आणि एकदा तुमची नजर बसली की नुसतं पत्रिकेकडे बघितलं तरी तुम्हाला कळेल की मंगळ कुठल्या भावांवरती 4थी आणि 8वी दृष्टी टाकतो, किंवा गुरु कुठल्या भावांवरती 5वी आणि 9वी दृष्टी टाकतो, किंवा शनी कुठल्या भावावरती 3री आणि 10वी दृष्टी टाकतो, हे तुमच्या लक्षात येईल. हा थोडा एक्झरसाइज आहे, थोडा सराव झाला की तुम्हाला हे येईल. सुरुवातीला बोटं घालून मोजा. त्यामुळे हे युती प्रतियोग हे तर आपण बघितले, त्याचबरोबर मंगळ, गुरु आणि शनीला ॲडिशनल दृष्ट्या त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्याच्यात फार खोलात जाऊन विचार केला नाही. या दृष्ट्या आधी कशा ठरवल्या याचं लॉजिक त्यांनी सांगितलं नाही. आपण जेव्हा पुढे हा ग्रहयोग अभ्यासक्रम पूर्ण करू तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल लॉजिक काय आहे ते. त्यामुळे वेगळं मी सांगायची गरज नाही. तर त्यांनी एक ठोकळेबाज विचार केला, ते म्हणजे शुभग्रह अधिक शुभग्रह, म्हणजे शुभग्रहाची युती, शुभग्रहांचा 3री 5वी काय दृष्टी आहे त्याप्रमाणे जर ते दृष्टी योगात जर दोन्ही ग्रह शुभ असतील तर त्याची शुभ फळं मिळतात. दोन्ही ग्रह जर अशुभ असतील तर त्यांची अशुभ फळं मिळतात. आणि एक ग्रह शुभ आहे आणि एक ग्रह अशुभ आहे तर त्यांची शुभ फळं मिळतात. असा अगदी ठोकळेबाज विचार केलेला आहे होलसेलमध्ये. म्हणजे लहान कार आणि मोठी कारमध्ये फरक काय आहे, लहान कार लहान असती आणि मोठी कार मोठी असती, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही हसाल ना. आता व्यवहारात रस्त्यावर आपण शेकडो गाड्या बघतो, वेगवेगळ्या कंपन्यांची मॉडेल्स आहेत, एक 100-150 मॉडेल्स सगळे मिळून आहेत. टाटाची 10 मॉडेल्स आहेत, मारुतीची 20-25 आहेत, हुंडाईची 40 आहेत. पण त्याच्यात लहान मोठं असतं, नजरेला आपल्याला कळतं ही गाडी लहान आहे, ही गाडी मोठी आहे, पण टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये बरंच असतं. इंजिनची पॉवर कमी जास्त असते, गाडीची लांबी रुंदी कमी असते, किती माणसं त्यात बसणार ह्याच्यावरून लहान मोठी कार ठरते. म्हणजे टेक्निकल स्पेसिफिकेशन असणं अत्यंत आवश्यक असतं. इथं तसं काही दिलेलं नाही आहे. त्यामुळं 2 शुभग्रह चांगलं काम, 2 अशुभ ग्रह वाईट काम, 1 शुभ 1 अशुभ मिश्र फळं, असा अगदी होलसेल सरधोपट विचार केलेला आहे. आणि आत्तापर्यंत बरेचसे ज्योतिषी आजच्या तारखेला देखील ह्या सरधोपट पद्धतीनं विचार करतात, कारण शास्त्रात हे असंच लिहिलेलं आहे. जास्त क्लॅरिफिकेशन, सूक्ष्मता, त्याच्यामागचं तर्कशास्त्र, लॉजिक काहीच सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे ग्रहयोग किंवा ग्रहदृष्टी ह्या अंगानं आपण जे बघितलं ते आपल्याकडे 2 पद्धतीनं बघतात. एक ग्रह मेळ, ते आधी सांगितलं, हा योग, तो योग, नाभस योग, नाभस योग, केमद्रुम योग, बरोबर आहे, सुनफा योग, अनफा योग, आपण काही उदाहरणं बघितली, असे 1000 योग आहेत. त्याचा एक विचार थोडाफार केला जातात. आणि हा दृष्टियोगाचा असा एक विचार थोडाफार केला जातो. म्हणजे ग्रहांमध्ये काहीतरी नातेसंबंध असतो, तो विचारात घेणं महत्त्वाचं असतं. हे इन प्रिन्सिपल सगळ्यांना पटलेलं आहे. पण दुर्दैवानं भारतीय ज्योतिषशास्त्रात त्याचा जेवढा म्हणावा तेवढा सखोल विचार नाही आहे. कदाचित पूर्वी केला असेल, पण त्याच्यावरची सगळी माहिती म्हणा, त्याच्यावरचं विचार मंथन म्हणा, किंवा त्याच्यावरनं काढलेले निष्कर्ष, ताळे पडताळे आल्यातनं काही तुम्हाला नियम बनवता आले, ते सगळं काळाच्या ओघात गुप्त झालं, गडप झालं, असं कदाचित आपण म्हणू शकतो. त्यांनी लोकांनी केलं नसेल, तेवढी ती लोकं मूर्ख नव्हती, जुने ऋषीमुनी. निश्चितच त्यांनी सगळं काहीतरी त्याच्यावरती काम भरपूर केलं असणार. पण दुर्दैवानं त्याच्यावरती नंतरच्या पिढीतल्या ज्योतिषांनी फारसा विचार केला नाही. आणि नंतरच्या काळात आपल्या ज्योतिषाचा सगळ्याचा ट्रेंडच बदलला ना. भविष्य सांगण्यापेक्षा उपाय तोडगे सांगण्याकडेच कल लोकांचा वाढला. त्यामुळे हे तिथं करायची गरजच नाही आहे. लोकांना घाबरून सोडायचं, काहीतरी खोटं नाटं सांगून
आणि उपाय तोडगे करायला लावून पैसे मिळवायचा हा एकमेव उद्योग भारतातल्या ज्योतिषांनी आरंभलेला आहे. तो आजच्या तारखेलाही चालू आहे. मग तिथे एवढे ग्रहयोग, दृष्टी बघा, हे बघा, ते बघा करायची आवश्यकताच नाही. त्यामुळे कुणी शिकलं नाही म्हणून कुणाला आलं नाही, कुणाला येत नाही म्हणून त्याच्यावर संशोधन नाही. संशोधन केलं नसल्यामुळं पुढची प्रगती थांबली. त्यामुळे ह्या पद्धतीचे जे ग्रहयोग आपल्याकडे पारंपरिकमध्ये बघितले जातात, त्याचा भविष्य कथनात काही फारसा वापर होत नाही. कारण हे वापर करून इतकं होलसेलमध्ये लिहिलं, लहान कार लहान, मोठी कार मोठी, अशा पद्धतीने जर होलसेल भाषेत तुम्ही जर बोलणार असाल, तर त्याचा भविष्य कथनासाठी जसा व्हायला पाहिजे उपयोग तसा होत नाही. त्यामुळंच आपल्याकडचे ज्योतिर्विद्या त्यांना थोडंफार माहीत असतं, पोपटपंची करू शकतात, पण प्रत्यक्षात ती कुणी वापरत नाही, ही तितकीच बाब खरी आहे. त्यामुळं ग्रहांमधला जो संबंध आहे तो जर आपल्याला वेगळ्या अंगानं, वेगळ्या ढंगानं आणि अधिक शास्त्रशुद्ध, सखोल असा अभ्यास करायला पाहिजे. हे असं वरवरचं जे केलं ना, हा मेळ, तो मेळ, 7वी दृष्टी, 4थी दृष्टी, 8वी दृष्टी, हे पुरेसं नाही आहे. मी ते जसं तरी त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे तसा दुर्दैवानं झाला नाही आहे. म्हणून एका वेगळ्या अंगाने त्याचा अभ्यास करून त्याचा जर वापर आपण भविष्य कथनात केला, तर निश्चित अगदी 100% निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि तो अभ्यास आपण या ग्रहयोग हा जो आपला अभ्यासक्रम आहे त्याच्यात करायचा आहे. त्यामुळे आपल्या इथनं पुढं हे केमद्रुम योग, नाभस योग, लाभस योग, हा योग, गजकेसरी यांचा आपण उल्लेख करणार नाही, त्याचा अभ्यास करणार. कारण अनेक ज्योतिषांनी नंतर लिहून ठेवले की ह्या योगांची फळं लोकांना मिळत नाही आहेत. शास्त्रात जी वर्णन केलेली फळं आहेत ती अतिरंजित आहेत किंवा आजच्या काळाला सुसंगत नाहीत. त्यामुळं कुणीही ते योग पण तपासत बसत नाही आणि एखादी पत्रिका घेतली आणि त्याला या 1000-1500 योगांपैकी कुठले योग लागू पडतात हे तपासायचं म्हटलं तर तुम्हाला महिनाभर लागेल. त्यामुळे काळकामवेगाची जी आपली गणितं असतात, जातक बसलेला असतो, 10-15 मिनिटात त्याला काय सांगून मोकळं करायचं आहे. तुम्ही एक योग तपासायचं म्हटलं तरी 10 मिनिटं आरामात जातील. असे 1000 योग तपासणार का तुम्ही? प्रॅक्टिकल नाही आहे, ते फिजिबल. त्यामुळे ते कुणी करत पण नाही. तसंच हे दृष्टियोग अगदी वरवरचे बघतात, त्यातनंही काही फारसं ठोस असं काही हाताला लागत नाही आहे. त्यामुळं आपण ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वगळणार आहोत. त्याचा अभ्यास करायची आवश्यकता नाही आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. आपण ग्रहयोगच बघायचे, 2 ग्रहांमधला नातेसंबंधच तपासायचा आहे. फक्त तो पूर्ण अंशात्मक, होलसेलमध्ये नाही, पूर्ण अंशात्मक आणि अतिशय तरल आणि अतिशय सूक्ष्म पद्धतीनं त्याच्यात मानसशास्त्राचा विचार आहे, सगळंच आहे त्याच्यामध्ये. आणि पत्रिकेतले असे योग आपण तपासून जातकाला काय सांगायचं आहे, या योगांचा कसा फायदा करून घेता येईल किंवा एखादा अशुभ योग असेल तर त्याचाही चांगला वापर करून घेता येतो, हे कसं सांगायचं जातकाला, हाही भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तोही भाग आपण ह्या अभ्यासक्रमात शिकणार आहोत. त्यामुळं एकदा हे ग्रहयोग तुम्ही शिकलात की समोर पत्रिका आली की ग्रहांची राशीगत, स्थानगत फळं तर आपण बघूच, त्याबरोबर त्या 2 ग्रहांमध्ये, या 2 ग्रहांमध्ये कुठले योग होत आहेत याचाही आपण सखोल अभ्यास करणार आहे. आणि मग त्यानंतर जातकाचं पूर्ण व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहणार आहे. ते बोलेल कसा, चालेल कसा, त्याचा स्वभाव कसा आहे, अनेक गोष्टींबद्दल आपल्याला या गृहयोगांच्या माध्यमातून बरंच काही कळणार आहे. आणि त्याचा उपयोग करून तुम्ही जातकाला अधिक चांगलं, सकस, त्याला आयुष्यभर उपयोगी पडेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण करू शकू. तेव्हा ते कसं करायचं, ते गृहयोग कसे बघायचे, ते कसे अभ्यासायचे, हा सगळा भाग आता आपल्याला व्याख्यान क्रमांक 3 पासून पुढं चालू होणार आहे. तेव्हा तयारीत राहावा. 3ऱ्या नंबरच्या व्याख्यानामध्ये आपण ही गृहयोगी संकल्पना आणखीन एका वरच्या पातळीवरती, टप्प्यावरती नेणार आहोत. तेव्हा ही पहिली 2 व्याख्यानं जी तुम्ही बघितलेत ती पुन्हा एकदा बघून घ्या, आपल्या नोट्स तयार ठेवा आणि पूर्ण तयारीने 3ऱ्या व्याख्यानाला आपण नंतर सुरुवात करणार आहोत. तेव्हा आता इथंच थांबतो. कुणाला काही शंका असतील, काही खुलासा हवा असेल, जादाची माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी आपल्या सर्व शंकांचे निरसन करायला तयार आहे. जी काही माहिती माझ्याकडे आहे ती मी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. फक्त तुमच्या शंका किंवा तुमची माहितीची विचारणा या अभ्यासक्रमासंदर्भातच